नमस्कार. निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 187 आणि भाग 188. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की तुमचे रूप तुम्ही जसे समजता तसे मुळीच नाही. तुम्ही सांप्रत वापरत असलेली तुमची प्रतिमा म्हणजे विचार करणारा मी विचारक आहे किंवा विचारावर नियंत्रण करणारा मी नियंत्रक आहे, अशी इत्यादी इत्यादी ही तुमच्याच विचारावर, स्मृतीवर, आठवणीवर, अनुभवावर, अनुभवांच्या गतस्मृतीवर आधारलेली एक मायावी भासमान मानलेली अशी प्रतिमा आहे. तिला तुमच्या विचाराव्यतिरिक्त, स्मृती व्यतिरिक्त स्वतंत्र वेगळे असे अस्तित्वच नाही. पण गैरसमज झाल्यामुळे तुम्ही वापरत असलेली प्रतिमा हिला स्वतंत्र, वेगळी, सातत्यपूर्ण, सत्यत्वपूर्ण अशी समजता आणि हे असे आपले मी माझे अशा स्मृतीवर आधारित असलेल्या भासमान प्रतिमेचे भ्रामकपण म्हणजेच भासमान प्रतिमेचे खरे स्वरूप ओळखणे ज्यामुळे शक्य झाले ते केवळ आपल्या ठिकाणी अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणामुळेच शक्य आहे. ही भ्रामकता प्रकाशित करणारे प्रकाशत्व तुम्हीच आहात. म्हणून हा जो समज आहे तो समजच तुम्ही आहात. पण हा समज वैयक्तिक असा नाही. फक्त हा समज म्हणून समजच असतो, बोध म्हणून बोधच असतो. हा समज जर वैयक्तिक वाटत असेल तुम्हाला, तर तोच तुमचा समज नाही, मूळ समज नाही, ही खात्री बाळगा. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, माझ्या गुरुने तूच परमात्म स्वरूप आहे. म्हणजेच थोडक्यात ते तूच आहेस असे मला आश्वासन दिले. मला आता वस्तुतः काहीच करायचे उरले नाही. तेवढ्यावरच माझे भागले. ही सत्य गोष्ट आहे. वस्तुस्थिती अशी आहे की आपण जे आहोत तेच आहोत. या गुरुवचनाने ते मग आपल्याला कळो वा न कळो, पण आपलाच आपल्या अशा स्वस्वरूपावर विश्वास नसतो. म्हणून कुणीतरी ज्ञानी माणसाने, अधिकारी माणसाने तसे आपल्याला सांगायला हवे. साखर गोड आहे हे प्रथम सिद्ध करा, मगच मी ती खाईल असा आपला बालहट्ट असतो. गोडीचा पुरावा प्रत्यक्ष तुमच्या जिभेतच आहे, तो साखरेत नाही. पुरावा जिभेत आहे ही सिद्ध करण्याकरता प्रथम तुम्हालाच साखर खावी लागेल. हा एकच मार्ग आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही जी प्रत्यक्ष चाखून पाहीपर्यंत तुम्ही साखर प्रत्यक्ष चाखून पाहेपर्यंत होय ती साखरच आहे आणि ती गोडच आहे या माझ्या शब्दावर तोपर्यंत विश्वास ठेवा. हे बाबा वाक्य प्रमाण समजू नका, अंधविश्वास समजू नका. फक्त प्रत्यक्ष चाखून पाहेपर्यंतच विश्वास ठेवा. साखर चाखल्यावर सर्व संशय हे आपोआप जातील व आता तो तुमचा प्रत्यक्ष अनुभव ठरेल. मग माझे काम संपले. मग आता मला पकडून राहण्यात काही अर्थ नाही. आता तुमचे ज्ञान निश्चयात्मक संशयरहित झाले. म्हणून प्रथम फक्त विश्वास ठेवा. बस इतकेच करा. मग तुम्हाला कळेल की माझ्या जागृत अवस्थेबद्दल जसे
जाणतो. मी माझ्या जागृत अवस्थेबद्दल जसे जाणतो, तसे तुम्ही पण तुमच्या या सांप्रतच्या जागृत अवस्थेबद्दल जाणाल. मग ती सत्य आहे, असे कितीही कुणीही ठामपणे तुम्हाला सांगितले तरी ती खरी नाही, मिथ्या आहे, जागृत भ्रमावस्था आहे, असेच तुम्ही जाणाल. बस सध्या एवढाच तुमच्यात आणि माझ्यात फरक आहे. फक्त तुम्ही काही कल्पना गृहीत धरून चालता, पण मी काही तसे करत नाही. तुमची मागणी सत्याची आहे, असे तुम्ही भासवता, परंतु वास्तविक अनंत काळ पुरेल अशी सुखासीनता तुम्हाला हवी आहे. पण कुठलीही वस्तू, मनाची कुठलीही अवस्था ही सतत टिकणारी नसते. स्थळ, काळ, वस्तूत मुळातच अपूर्णता आहे. स्थळ काळामध्ये मुळातच अपूर्णता आहे, मर्यादितपणा आहे. कालातीत स्थितीत कायम शब्दाला काही अर्थ नाही. अद्वैतामध्ये सर्व काही एकच होऊन राहते, म्हणजे एकमेकांना आधार असे पण तिथे काही नसते. तर त्यांचे सर्व काही एकच होऊन राहणे नसते, तर मूळचेच एक पण असते. भाग 188. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही दिसता तसे किंवा तुम्ही स्वतःला समजता तसे वस्तुतः तुम्ही मुळीच नाही. तुम्ही केव्हाही व्यक्ती नव्हता, ना केव्हाही व्यक्ती म्हणून असाल. व्यक्ती आपले रूप आहे हे एकदम अमान्य करा. जोपर्यंत तुम्ही अमुक तमुक नावाची व्यक्ती आहात, असा गैरसमज बाळगता, तोपर्यंत तुम्ही स्वस्वरूपाच्या आकलनापासून सदैव दूरच राहाल. एखाद्याने जर डोळेच मिटून घेतले तर त्याला आपण काय दाखवावे? तुम्ही इथेच, याच क्षणी, याच ठिकाणी, याच वेळी, आत्ताच परिपूर्ण आहात. हे पूर्णत्व एखाद्या अपूर्णत्वाचे विकसित होऊन होऊन आलेले पूर्णत्व नाही. पूर्णत्व म्हणजे पूर्णत्वच. जे तुम्ही वस्तुतः मुळीच नाही, पण तसेच आहात, असा तुम्ही केवळ गैरसमज करून घेतला आहे. तो गैरसमज तुम्ही फू-फू करून झटकून टाका. कल्पित भावना एका झटक्यात सांडणे, यालाच खरे महत्त्व आहे. कल्पित वस्तू ही कल्पित आहे हे समजताच ती एका झटक्यात सांडणे, यालाच खरे महत्त्व आहे. अमुक तमुक म्हणून काही होऊन राहू नका, तर फक्त अगोदरचे असणेच होऊन असा. तुमच्यावर, तुमच्या असणेपणावर कुठलीच शक्ती परिणाम करू शकत नाही. तुमचे सांप्रतचे जिणे तुमच्यावर कुणी लादले नाही. तुम्ही स्वतःहूनच ते पांघरले आहे, ओढून घेतले आहे, कारण त्यातच तुम्हाला सुरक्षितता अशी वाटते. पण अशी सुरक्षितता ही केवळ मानसिक आहे. सुरक्षितता अशी मुळात कुठलीच गोष्ट नाही. कल्पित स्वरूपाची झाडणी करा. म्हणूनच या अशा आपल्या कल्पित स्वरूपाची झाडणी करा. श्री निसर्गदत्त महाराज स्पष्टपणे म्हणतात, कर्म, पुनर्जन्म, उत्क्रांती, योग, संत, शिष्य, सिद्धी, प्रारब्ध, कर्म, विकर्म इत्यादी जे तुम्ही ऐकले आहे, जे काही तुम्हाला ऐकवले गेले आहे, जे काही तुम्ही वाचले आहे, ते सर्व तात्काळ फेकून द्या आणि मोकळे मोकळे आणि रिकामे रिकामे व्हा. ते सर्व विसरून जा. सर्व मते, कल्पना, रूढी, परंपरा, मान्यता, प्रतिमा, प्रतीके सांडून मोकळे व्हा आणि केवळ मी आहे मधील आहे, आहे हा धागा पकडा आणि तिथेच त्याच मुळापर्यंत जा. नव्हे, मूळच व्हा. मी हे सर्व जर गूढ असते, तर ते मी तुम्हाला सांगितले असते तरी काय?
आणि सत्य गूढ कसे असेल? ते तर अगदी साधेसुधे, मोकळे, निर्मळ, सर्वांना हवे-हवेसे वाटणारे असते. 2 अधिक 2 4 होतात, हे सत्य कुणाला नको असते? सत्य हे नेहमीच अंतर्गत विरोधापासून पूर्णतः मुक्त असते, नित्य असते, ताजे असते. आपल्याला वाटते, मी माझ्या मनाचे अस्तित्व कसे नाकारू? आपल्याला वाटते, मी माझ्या मनाचे अस्तित्व कसे नाकारू? हा नाकारू म्हणणारा हाच तर मुळात भ्रामक आहे. ती केवळ विचाराची, स्मृतीची उपज आहे. कारण मनच तशी नाकारण्याची पण कल्पना करते व तो नाकारणारा आपल्या मनाच्या किंवा विचाराच्या वेगळे स्वतःला समजतो आणि आपणही त्याला आपल्यापासून नाकारणारा स्वतःला समजतो व आधीच्या अडचणीत त्यामुळे दुपटीने वाढ होते. जे वस्तुतः नाही, मुद्दाम तेच भासवणे हा मनाचा खोडकर धर्म आहे. हा कल्पनेचा खोडकर धर्म आहे. तुम्हाला सत्य अर्थात स्वतःची खरी हकीकत जाणायची असेल तर या खोडकर मनाशी दोस्ती करून त्याचे सर्व कार्यप्रणाली जाणून घ्या आणि ती जाणून घ्यावीच लागेल. श्री महाराज म्हणत, दुःख आणि दुःखाचा शेवट कसा करावा हा मानवी प्रश्न 10,000 वर्षापासून आम्हाला सतावत आहे आणि पुढची 10,000 वर्षे सतावतच राहणार आहे. असे आम्ही करत असलेले हे कार्य अनेक काळापासून चालू आहे, अनंत काळापासून चालू आहे आणि अनंत काळापर्यंत चालूच राहणार आहे. याला उपाय एकच, वैयक्तिक अस्तित्व नाकारणे. प्रथम हे भीतीदायक वाटण्याचा संभव आहे, पण तुम्ही त्याला तोंड दिलेच पाहिजे व जीवनाच्या समग्रतेशी एकरूप झालेच पाहिजे. श्री महाराज म्हणत, मी गुरु-बिरू नाही. ज्या लोकांना माझे म्हणणे आवडते, ते तसे मला गुरु-बिरू समजतात, इतकेच. मी शिकवणारा नाही आणि शिकवणार तरी कोणाला? माझे असणे पण जे आहे, तसेच तुमचे पण असणे पण आहे. यामध्ये काहीच फरक नाही. कारण नाव जरी माझे असणे पण असले, तरी ते वैयक्तिक असे कुणाचेच नसते. मी आहे, यातील आहे, हे आम्हा सर्वांनाच आहे म्हणून आहे. ते कुणा एकट्याचे वैयक्तिक असे आहे नाही.